सोबत पत्रकार परिषदेला चंद्रहार पाटील उपस्थित आहेत। शिवसेनेच्या माध्यमातून माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली एका अभिनव स्पर्धेचं आयोजन चंद्रहार पाटलांच्या नेतृत्वाखाली सांगलीमध्ये होतंय। आपल्याला माहिती आहे की बैलगाडा स्पर्धा ही बंद झालेली होती आणि तो सुरू करण्यासाठी कशा पद्धतीने प्रयत्न झाला ते प्रयत्न करत असताना त्याच्यामधले एक घटक स्वतः चंद्रहार देखील होते। ज्यावेळी ह्या स्पर्धा सुरू झाल्या तर त्या स्पर्धा शेतकऱ्यांना उपयुक्त कशा ठरतील हा प्रयत्न प्रत्येकाकडून करण्यात आला आणि आज मला सांगताना आनंद होतोय। पूर परिस्थिती निर्माण झालेली असेल किंवा अन्य ठिकाणी काही अडचणीच्या परिस्थिती निर्माण झालेली असताना शेतकऱ्यांना ह्या स्पर्धेतनं कशा पद्धतीचा फायदा होईल यासाठी श्रीनाथ केसरी नावानं बैलगाडा स्पर्धेचं देशातलं सगळ्यात मोठं आयोजन हे सांगली शिवसेना जिल्ह्याच्या वतीनं करण्यात आलेलं आहे। परंतु ही स्पर्धा करत असताना गोवंश संवर्धन हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून या स्पर्धेचं आयोजन होतंय। या स्पर्धेतनं अनेक सामाजिक उपक्रम शिवसेनेच्या माध्यमातून सांगली जिल्ह्यामध्ये राबवले जाणार आहेत। आपल्याला सगळ्यांना कल्पना असेल की 2 महिन्यापूर्वी चंद्रहार पाटलांच्याच नेतृत्वाखाली शिंदे साहेबांच्या उपस्थितीमध्ये जम्मूमध्ये एक सामाजिक उपक्रम झाला। तो म्हणजे सुमारे 1200 पैलवानांनी सैनिकांसाठी रक्तदान केलं। त्याच्यानंतरचा हा दुसरा उपक्रम आहे आणि हा उपक्रम करत असताना सामाजिक भान सामाजिक जाणीव ही डोळ्यासमोर ठेवून आपण हे उपक्रम राबवतोय। या स्पर्धेच्या निमित्तानं ज्या ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली होती त्यांना मदत करण्याचा देखील निर्णय सांगली जिल्हा शिवसेनेने घेतलेला आहे। ज्या महिला भगिनी आहेत त्यांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी गोमाता वितर म्हणजे त्यांना गायी आपण देणार आहोत त्यांना व्यवसाय निर्माण करण्यासाठी। आणि याच्यामध्ये बक्षिसं जी लावलेली आहेत ही शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अशी बक्षिसं लावलेली आहेत। या बैलगाडा स्पर्धेतनं जे जिंकतील त्यांना जसं गाडीचं बक्षीस लावलेलं आहे तसं ट्रॅक्टरचं देखील बक्षीस लावलेलं आहे, जेणेकरून या ट्रॅक्टरचा उपयोग त्यांना त्यांच्या शेतीसाठी झाला पाहिजे, शेतीचा अवजार म्हणून झाला पाहिजे आणि ज्या स्पर्धेमध्ये हे शेतकरी येतात त्यांच्या शेतीसाठी या स्पर्धेचा उपयोग झाला पाहिजे हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून ही देशातली सगळ्यात मोठी स्पर्धा शिवसेनेच्या माध्यमातून आयोजित केली जाते। आता ही स्पर्धा जाहीर केल्यानंतर काही शंका निर्माण केल्या जातात, काही गोष्टी बोलल्या जातात, पण या सगळ्याच गोष्टीला उत्तर देण्याचा निर्णय या स्पर्धेमधनं घेण्यात आलेला आहे। म्हणून सुरुवातीला मी सांगितलं की गोवंश संवर्धन महिलांना स्वतःच्या पायावर उभं करण्याचा उपक्रम, ज्या ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे तिथं मदत आणि या स्पर्धेतनं जे विजेते ठरणार आहेत त्यांना ट्रॅक्टरसारख्या उपकरणाची उपलब्धता ही या स्पर्धेची फार मोठी अचिव्हमेंट आहे। 1 नंबरला फॉर्च्युनर लावली पण ती देखील शेतकऱ्यालाच मिळणार आहे, ती श्रीमंताला मिळणार नाही आहे। ज्याच्याकडे बैल आहे ज्याच्याकडे बैलजोडी आहे तो या स्पर्धेमध्ये शेतकरी जिंकल्यानंतर तो शेतकरी फॉर्च्युनरचा मालक होणार आहे। म्हणजे शेतकऱ्याला पैसे न देता त्याची जी काही बैलाप्रतीची आत्मीयता आहे किंवा त्या स्पर्धेप्रतीची आत्मीयता आहे त्याच्यानंतर तो शेतकरी मोठ्या गाडीमध्ये बसला पाहिजे ही भूमिका शिवसेनेच्या वतीनं घेतली आणि त्या गाडीचं बक्षीस देखील तिथं लावलेलं आहे। आणि याच्या मागं अजून जे व्यवहार चालू आहेत ते आमच्या दृष्टीनं महत्त्वाचे आहेत की ही स्पर्धा आहे म्हटल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये जवळजवळ 100 कोटी रुपयाचा टर्नओव्हर झालेला आहे। त्याची आपल्याकडे न्यूजपेपरचे पुरावे देखील आहेत की शेतकरी स्वतः जाऊन बैलजोडीची खरेदी करतोय, त्याच्यातनं एक बैलजोडी जो विकणार आहे किंवा देणार आहे त्याला देखील लाखो लोक मिळत आहेत। त्याच्यामुळे या व्यवहारामध्ये शेतकऱ्यांना 100 कोटी रुपयाचा टर्नओव्हर झाला आहे, ही देखील या स्पर्धेची खासियत आहे। आणि म्हणून ही आगळीवेगळी स्पर्धा आहे। माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही 9 तारखेला सांगलीमध्ये करतोय। साहेब स्वतः या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत आणि ह्याचा अजून एक अभिनव उपक्रम, ह्याचा बक्षीस समारंभ मुंबईमध्ये होणार आहे। म्हणजे जे शेतकरी आहेत ते मुंबईमध्ये येतील, त्यांनी कशा पद्धतीनं शेतीसाठी या
बैलांचा वापर केलेला आहे, ते धावण्यासाठी कसा वापर करतात, स्पर्धेसाठी कसा वापर करतात, हे मुंबईसारख्या मेट्रो सिटीला कळावं म्हणून बैलगाड्यांसकट हे शेतकरी मुंबईमध्ये येतील आणि मुंबईमध्ये याचा मोठा बक्षीस समारंभ होणार आहे. त्याच्यामुळे ही स्पर्धा शिवसेनेच्या दृष्टीनं मी महाराष्ट्रात नाही देशात पहिल्यांदा घेतली जाते. याच्यामध्ये शिवसेनेचं पहिलं अधिवेशन देखील असणार आहे शेतकऱ्यांचं. जे शेतकरी या सगळ्या यंत्रणेशी निगडीत आहेत त्यांचं अधिवेशन देखील असणार आहे आणि म्हणून आपल्याला देखील मी या स्पर्धेचं निमंत्रण देतो की सगळ्यात मोठी स्पर्धा, या स्पर्धेला किमान 4 ते 4.5 लाख लोक उपस्थित राहतील अशी ही स्पर्धा असणार आहे. तर या स्पर्धेला आपण देखील यावं आणि आपल्याला जर योग्य वाटलं तर आमची प्रसिद्धी करावी एवढीच विनंती करण्यासाठी आजची पत्रकार परिषद आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ग्रामीण महाराष्ट्र जिंकण्यासाठी शिवसेनेने अशा प्रकारचं शेतकऱ्यांसाठी या स्पर्धेचं नियोजन केलेलं आहे. गोवंश संवर्धनासाठी या स्पर्धेचं नियोजन केलेलं आहे आणि याच्यामध्ये सांगली शिवसेना एकनाथ शिंदेसाहेबांचा सत्कार मोठा करणार आहे एवढ्यासाठीच की देशामधलं एकनाथ शिंदेसाहेबांचं नेतृत्व हे एकमेव असं नेतृत्व आहे की ज्यांनी राज्याचे मुख्यमंत्री असताना गोमातेला राज्यमातेचा दर्जा दिला. तर गोसंवर्धन हा विषय घेऊन एखादी स्पर्धा देशामध्ये होते ही पहिली घटना 9 तारखेला सांगलीमध्ये घडणार आहे. स्पर्धा पहिल्यांदा देशात अशा पद्धतीमध्ये एक नवा शब्द या स्पर्धेच्या माध्यमातून आपण महाराष्ट्राला दिलेला आहे, श्रीनाथ. त्या शब्दाची फोड करून सांगा की हा नक्की शब्द काय आहे आणि काय श्रीनाथ केसरी देवाचं नाव आहे. एकनाथ शिंदे साहेब श्रीकांत शिंदे आणि एकनाथ शिंदे यांची जी संबंध योगायोग. तेव्हा अनेक योगायोग असतात, तसं श्रीनाथ केसरी हा योगायोग आहे आणि त्याच्यामध्ये श्रीकांतजींचं पण नाव आहे आणि एकनाथ म्हणजे शिंदेसाहेबांचं नाव आहे. ही कल्पकता चंद्रहार पाटलांची आहे. त्याच्यामुळं ही स्पर्धा ही आमच्या दृष्टीनं महत्त्वाची आहे आणि अशा स्पर्धा मला तर सगळ्या पक्षाच्या आणि सामाजिक कार्यकर्त्यांना या स्पर्धेच्या माध्यमातून विनंती करायची आहे. आपण बैलगाडी स्पर्धा करतो, आपण बैलगाडा स्पर्धा करतो, आपण अश्व स्पर्धा करतो, आपण श्वान स्पर्धा करतो. अशा पद्धतीच्या स्पर्धा जर शेतकऱ्यांना उपयुक्त झाल्या तर शेतकऱ्यांवर जी आर्थिक संकटं येतात ती देखील अशा स्पर्धेतनं दूर व्हायला त्याच्यामध्ये त्याचा फायदा होईल आणि अशा स्पर्धा त्यांनी घ्याव्यात. पक्ष ठीक आहे, पक्षीय वातावरण ठीक आहे, आपण सगळ्या टीका टिप्पणी करतो ते पण ठीक आहे, पण शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून देशाच्या पातळीवर जर पहिली स्पर्धा कुठची होते तर सांगली शिवसेना जिल्ह्याच्या वतीनं जी आम्ही स्पर्धा करतोय ती स्पर्धा पहिल्यांदा होते. शिवसेनेचं अधिवेशन देखील असणार आहे या दरम्यान. त्या दिवशी होणार आहे का कधी होणार आहे? नाही, शिवसेनेच याला प्रचंड ज्याला आपण क्रिकेटला जसा फॉलोअर्स आहेत तसं बैलगाडा स्पर्धेला देखील लाखो फॉलोअर्स आहेत. बैलगाडा स्पर्धेमध्ये जे बैल धावतात त्याचं नाव उदाहरण काय? बकासूर, हरण्या, हां, ते मिलियनमध्ये फॉलोअर्स आहेत त्यांचे. म्हणजे बकासूर, हरण्या बिरण्या हे जे बैल आहेत यांना मिलियनमध्ये फॉलोअर्स आहेत आणि हे सगळे बैल जे आहेत हे या ठिकाणी धावणार आहेत. त्याच्यामुळे त्यांना बघायला लाखोंचा जनसमुदाय उपस्थित राहील अशी ही स्पर्धा आहे आणि त्याच्यातनं शेतकऱ्याचं देखील संवर्धन आणि गोवंश संवर्धन देखील आम्ही करणार आहोत. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ही स्पर्धा तर भरवली जाते, मात्र काही दिवसांपूर्वी तो पाऊस झाला राज्यभरामध्ये, त्यामध्ये अजून शेतकऱ्यांना मदत पोहोचलेली नाही अशा प्रकारचं देखील अनेक ठिकाणावर सुरू उमटते. केबिनेटमध्ये आज संजय राऊतांनी सुद्धा म्हटलं की ज्याला मदत मिळाली शेतकऱ्यांना आमच्या समोर आणा म्हणून. काय ते? ज्यांना मिळाली, ज्या शेतकऱ्यांना मदत मिळालेली आहे त्यांना आमच्या समोर आणा म्हणून. ते ठीक आहे. ते सकाळचं ते बोलतं आणि त्यांना बोललंच पाहिजे असं त्यांनी स्वतःवर एक बंधन टाकून घेतलेलं आहे. 8,500 कोटी रुपये शेतकऱ्यांना देण्याच्या संदर्भातला निर्णय हा शासनानं घेतलेला आहे. त्याच्यावर मदत व पुनर्वसन कार्यवाही देखील केलेली आहे. काल तर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्पष्ट भाषेमध्ये दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की लवकरात लवकर हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाले पाहिजेत आणि याचं भान ठेवून देखील शेतकऱ्यांना या स्पर्धेतनं मदत व्हावी यासाठी देखील मदत करण्याचा निर्णय आम्ही सगळ्यांनी मिळून घेतलेला आहे. नियम जे आहेत नियम कशा प्रकारे असावे, कारण की अनेक लोक जे आहेत आक्षेप घेतात बैलगाडा स्पर्धेवर सुप्रीम कोर्टाने देखील मध्ये बंदी आणली होती. या सगळ्याचं हे ठेवून कशा प्रकारे आयोजन केलंय? शासनाचे जे नियम आहेत, कोर्टाचे जे आदेश दिले कोर्टाने या स्पर्धेसाठी, लाठीकाठी वापरायची नाही किंवा अनेक जे अवजारं वापरायची जायची पूर्वी बैल पळवण्यासाठी, मग त्यात अनेक प्रकार होते, बॅटरी होती किंवा
शेपूट पिरगळणे, शेपूट चावणे असे अनेक प्रकार होते. पण त्यातलं सगळं जे जे शासनाचे आणि कोर्टाचे जे नियम आहेत त्या नियमानुसार आपल्या ह्या स्पर्धा होणार. ह्यात 2 प्रकार होणार आहेत. एक 3 फेऱ्यांचं मैदान म्हणजे पट्टा पद्धत जी म्हणतो आपण, 10 गाड्या एकदम सुटणार, 1000 फुटाचं ते अंतर असतं. ही एक पद्धत होणार. आणि एक पद्धत, दुसरी पद्धत जी आहे ती कर्नाटक आणि महाराष्ट्रामध्ये खेळली जाते, की एकदा गाडी सुटली की ती 6 ते 7 किलोमीटर पळून येते. म्हणजे त्यातला जो पहिला येईल तो विजेता होतो. म्हणजे त्या पद्धतीला एक फॉर्च्युनर गाडी ठेवलेली आहे आपण, आणि ह्या पद्धतीला एक फॉर्च्युनर गाडी ठेवलेली आहे. त्याचबरोबर श्वान स्पर्धासुद्धा आहेत. म्हणजे ह्या सर्व गोष्टी ज्या शेतकऱ्यांच्या घरात जोपासल्या जातात त्या सर्व आपण श्वानला सुद्धा आपण ट्रॅक्टर ठेवलेला आहे पहिलं बक्षीस. म्हणजे अनेक वेळा आपण बघतो की क्रिकेटरलाच BMW मर्सिडीज दिलेली बघतो आपण, पण आज शिवसेना पक्षाच्या वतीनं शेतकऱ्याचा फॉर्च्युनर देऊन सन्मान होणार आहे. म्हणजे हे देशातलं पहिलं उदाहरण असेल, आणि मला वाटते शेतकऱ्यांचा एवढा मोठा विचार करणारा शिवसेना हा पहिला पक्ष असेल. महिलांसाठी एक वेगळी त्यामध्ये आहे, त्यांना काय बक्षीस असतं? महिलांसाठी आपण, महिलांची संख्या त्या क्षेत्रामध्ये थोडी कमी आहे, ही भविष्यात जास्ती व्हावी म्हणून आपण प्रत्येक सहभागी महिलेला चषक असेल किंवा ठराविक मानधन असेल अशा पद्धतीने देऊन त्या महिलांचा सहभाग कसा वाढवता येईल अशा पद्धतीनं प्रयत्न करणार आहोत. आणि त्यांचा एक गट म्हणजे साहेबांच्या हस्ते आपण साहेबांच्या समोर महिलांचा एक गट त्या स्पर्धेमध्ये सोडणार आहोत. एकंदर एक काल भाजपकडून एक आहे तो सेफ याचा नारा दिला गेलेला आहे. काल एकनाथ शिंदेनी पण निवडणुका शक्यतो युतीत लढावी असेही केले. नक्की काय परिस्थिती, एक आहे तो सेफ आहे दिसेल या निवडणुकांमध्ये? आम्ही सगळे एकत्रच आहोत. महायुतीनंच आम्ही निवडणुका लढवणार आहोत. काल देखील आपल्याला माहिती असेल की माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या अध्यक्षतेखाली, नेतृत्वाखाली आम्हाला सगळ्या मंत्र्यांना हे त्यांच्या शासकीय बंगल्यावर आम्हाला बोलवलेलं होतं. तिथं देखील आम्हाला स्पष्ट शिंदे साहेबांनी सांगितलं की आपल्याला महायुतीनंच निवडणुका लढवायच्या आहेत. स्थानिक पातळीवर जरी काही हवेदावे मतभेद असतील तर ते आपण मिटवले पाहिजेत, कारण आपल्याला महायुतीनं या सगळ्या निवडणुकीला सामोरं जात असताना कुणीही प्रेस्टीज इश्यू करू नये. कुणीही स्वबळाची भाषा जर कोण करत असतील तर त्यांना तुम्ही समजवावं. अशा पद्धतीचे निर्देश, म्हणजे महायुती एकसंघ ठेवण्याचं प्रमुख काम जर कोणी केलं असेल किंवा पुढचं पाऊल जर कोणी टाकलं असेल ते एकनाथ शिंदे साहेबांनी टाकलं. आम्हाला सगळ्यांना मंत्र्यांना बोलून सांगितलं की महायुतीनंच आपल्याला निवडणुका लढवायच्या आहेत. मुंबई महानगरपालिकेमध्ये जेवढे नगरसेवक आहेत तेवढी जागाची मागणी तुम्ही करणार आहात असं एक समोर येते. तर या बाबतीमध्ये सगळे अधिकार हे माननीय एकनाथ शिंदे साहेबांना आहेत. एकनाथ शिंदे साहेब हे मुख्यमंत्री व्हायच्या अगोदर नगरविकास खात्याचे मंत्री होते, त्याच्यामुळे मुंबई महानगरपालिकेचा आवाका त्यांना माहिती आहे. नंतर त्यांनी मुख्यमंत्री म्हणून काम केलं आहे आणि त्याच्यानंतर आज ते पक्षाचे मुख्य नेते म्हणून काम करत आहेत. त्याच्यामुळे तिन्ही भूमिका त्यांना माहिती आहेत. काय करायचं हे त्यांना माहिती आहे. आमचा त्यांच्यावर विश्वास आहे. त्याच्यामुळे शिवसेनेला किती जागा पाहिजेत, किती ठिकाणी शिवसेना लढणार आहेत, हे सगळे अधिकार एकनाथ शिंदे साहेबांचे आहेत आणि तो ते निर्णय घेतील. साधारण सध्या आपल्याकडे जो काही फॉर्म्युला किंवा जे काही सिटिंग नगरसेवक आहेत फुटीच्या नंतरचे असतील किंवा एकूण निवडून आलेले 84 होते, त्यानंतर आता किमान 60 ते 65 नगरसेवक आपल्याकडे सिटिंग नगरसेवक आहेत. अजून पक्ष प्रवेश होणार आहे. तर इतक्या सीट मिळाव्या का, आणि याच्या व्यतिरिक्त अधिकच्या उरलेल्या सीट ज्या आहेत त्यामुळे देखील काही 50-50 व्हावं असं काही आपला प्रस्ताव किंवा काही चर्चा झाली? 50-50चा प्रस्ताव काय म्हणजे तुम्ही अख्खा फॉर्म्युलाच सांगितला की, त्याच्यामुळं हा असाच्या असा फॉर्म्युला आहे काय मला माहीत नाही. त्याच्यावर एकनाथ शिंदेसाहेब, देवेंद्रजी, अजितदादा वेळाल्यावर बोलतील. परंतु महायुतीनं सगळ्या आम्ही निवडणूक लढवणार आहोत हे नक्की आहे. ज्या जागा निवडून आल्या त्या स्वाभाविक त्या पक्षाला देण्याची जनरल प्रथा असते. त्यानुसार 84 निवडून आलेले आहेत, 6 मनसेचे आले होते आणि 3 अपक्ष, म्हणून 93 जागा ज्या आहेत त्या 93 जागांमध्ये आपला प्राथमिक दावा आहे की ह्या जागा तरी आपल्याला मिळाव्यात. अभंग तोच आहे, फक्त चाल बदललेली आहे. उत्तर पण तेच आहे की एकनाथ शिंदेसाहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे आणि तिन्ही पक्षाला सन्मानपूर्वक अशी वाटाघाटी होतील आणि तिकीट वाटप होईल, पण महायुती नक्की होईल. तुम्ही वारंवार तुमच्याकडनं शिवसेनेकडनं सांगितलं जातं की सन्मानपूर्वक आम्ही म्हणजे एकत्र निवडणूक सामोरं, मात्र भाजपामध्ये नवीन जे माजी आमदार असो किंवा जे येत आहे ते स्पष्ट सांगताय की आम्ही एकला म्हणजे स्वबळावरतीच जिल्ह्यामध्ये भाजपाचा झेंडा लावणार आहे. त्यामुळे ते शिवसेनेला गिनतीतच घेत नाही. मग यावरती समन्वयक म्हणून महायुतीच्या समन्वयकांमध्ये यावर चर्चा होईल का, चर्चा झाली का, याचा काही विचार केला आहे? गिनती हा शब्दप्रयोग तुम्ही केला, त्याने कधीही केलेला नाही. आणि तुम्ही काय म्हटलं, नवीन येतात ते बोलतात ना, पक्षांतर करणार आहे, पक्षांतर नाही, नवीन येतात ते बोलतात, जुने ठरवतील ना काय करायचं ते.
त्यांना मी सांगितलं पाहिजे म्हणजे त्या पद्धतीने नाही, त्यांना सांगायचं न सांगायचं हा नंतरचा विषय आहे. पण नवीन जे येत आहेत ते उत्साहाच्या भरात किंवा मुख्यमंत्री महोदयांना खुश करण्यासाठी, पंतप्रधान महोदयांना खुश करण्यासाठी, अमित शहा साहेबांना खुश करण्यासाठी कधीच बोलत असतील. परंतु जुने जे आहेत ते ठरवतील काय करायचं आहे. आणि जुन्यांवर आमचा पूर्ण विश्वास आहे, देवेंद्रजींवर आमचा विश्वास आहे. देवेंद्रजी आज सरकारचं नेतृत्व करत आहेत, त्यांना महाराष्ट्र माहिती आहे. ते 2014ला देखील मुख्यमंत्री राहिलेले आहेत. त्यांना काय करायचं काय नाही करायचं हे पूर्ण ज्ञान आहे. त्याच्यामुळे नवीन तुम्ही प्रश्न विचारला म्हणून सांगतोय, नवीन जे येत आहेत ते जे काय बोलत असतील त्याच्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा देवेंद्रजी बोलतील किंवा एकनाथ शिंदेसाहेब जे बोलतील आणि अजितदादा बोलतील ते फायनल होणार आहे. त्याच्यामुळे मगाशी मी एका याच्यामध्ये सांगितलं, नवे काय बोलतात याच्यापेक्षा जुने काय बोलतात याला महत्त्व आहे. उपमुख्यमंत्री आता त्यांच्या शासकीय निवासस्थानी गेलेले आहेत. उपमुख्यमंत्री आता त्यांच्या शासकीय निवासस्थानी गेलेले आहेत. तुम्ही तुमच्या शासकीय निवासस्थानी कधी जाणार? मुख्यमंत्र्यांच्या मूळ मालकाचा बंगला मिळाला. कधी जाणार? कुठं मी माझ्या बंगल्यावर कधी जाणार? मी माझ्या बंगल्यावर ज्या दिवशी जाईन त्या दिवशी तुम्हाला चहा पाण्याला नक्की बोलवेन. सर, विजय वडेट्टीवारवरती ITची नोटीस आलेली आहे आणि त्यांनी सांगितले आहे दबाव बंद आहे. विजय वडेट्टीवारांना ITची नोटीस आलेली आहे की नाही मला काही माहीत नाही. त्यांनी जर सांगितलं असेल कशासाठी आली, का झाली आहे त्यांचंच त्यांना माहीत असेल. पण ती ITची नोटीस का गेलेली आहे याची माहिती घेतो आणि मग मी तुमच्याशी चर्चा करेन. बच्चू कडू यांचे जे आंदोलन चालू आहे नागपूर इथे, तर त्यांचं असं म्हणणं आहे की आमच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी सरकारने आमच्याकडे यावं. सरकारचं असं म्हणणं आहे गिरीश महाजन की तुम्ही आमच्याकडे, काल बैठक देखील आयोजित करण्यात आली होती सह्याद्री अतिथीगृहाला, कोणीही उपस्थित राहिले नव्हते त्या बैठकीत, शेवटी बैठक रद्द करावी लागली. काय वाटतं या संपूर्ण आंदोलनाच्या संदर्भात? आणि बच्चू कडू कधी ना कधी आपल्या सोबत होते, ज्यावेळी सरकार होतं, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते त्यावेळी आपल्या सोबत होते, ते आपला एक मित्र पक्ष म्हणून नाही, बच्चूभाऊ हा शेतकऱ्यांसाठी काम करणारा एक नेता आहे, हे कोणी नाकारणार नाही. परंतु माझी देखील त्यांना विनंती आहे की शेतकऱ्यांच्या हिताचे प्रश्न सोडवण्यासाठी किंवा शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेण्यासाठी सरकारबरोबर चर्चा झाली पाहिजे. आणि मुंबईमध्ये ही सगळी यंत्रणा असते, सगळे प्रधान सचिव असतात, SES असतात, मुख्य सचिव असतात. अशी जर बैठक गिरीश महाजन साहेबांनी लावली असेल किंवा मंत्री महोदयांनी लावली असेल तर त्या बैठकीमध्ये येऊन शेतकऱ्यांचे प्रश्न बच्चूभाऊ आणि त्यांच्या सहकार्याने सोडून घ्यावेत ही माझी देखील त्यांना विनंती आहे. आणि बच्चूभाऊंनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका घेतलेली आहे, शेतकऱ्यांसाठी लढा दिलेला आहे, दिव्यांगांसाठी लढा दिलेला आहे. त्याच्यामुळे त्यांच्याबद्दल आम्हाला सगळ्यांनाच आदर आहे. ग्रामीण महाराष्ट्रामध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण मोठ्या प्रमाणात इतर पक्षातून पक्षप्रवेश मोठ्या प्रमाणात करतात. शिवसेना म्हणजे तुमच्या पक्षातून देखील काही पक्षप्रवेश ते सातत्याने करतात. सोलापूरमध्ये देखील पक्षप्रवेश होत आहे. तुमची काय प्रतिक्रिया? त्यांचं एकलाचं लोणीमध्ये धोरण चालू आहे. अंबरनाथमध्ये देखील शिवसेनेचे शिंदे गटाच्या लोकांचा पक्षप्रवेश भाजपमध्ये करून घेण्यात आला. ते देखील स्वतः रवींद्र चव्हाण त्या ठिकाणी उपस्थित होते. आता महाराष्ट्रातील मला असं वाटतं की या बाबतीमध्ये आम्ही समन्वय समितीमध्ये चर्चा केलेली आहे, मी आणि शंभूराज देसाई साहेबांनी. माझी देखील काल चंद्रकांत बावनकुळे साहेबांशी याबाबत चर्चा झालेली आहे. असं होऊ नये की शेवटी अशा पद्धतीनं सुरुवात झाली तर मग जिल्हास्तरावरचे कार्यकर्ते विरोधकांचे कार्यकर्ते घेण्याऐवजी महायुतीतलेच कार्यकर्ते घेत राहतील आणि त्याच्यामध्ये त्यांची एनर्जी वेस्ट होईल. ते प्रत्येकानं एक समजून घेतलं पाहिजे, प्रत्येकानं ठरवलं पाहिजे की आपल्या वागण्यामुळं, आपल्या बोलण्यामुळं किंवा आपल्या अशा पक्षप्रवेशांमुळं महायुतीमध्ये कुठे दरी निर्माण होईल अशा पद्धतीची भूमिका कोणीच घेऊ नये. हे माझ्यासाठी देखील आहे, आमच्या सगळ्यांसाठी आहे. आणि शिंदेसाहेबांची देखील हीच भूमिका आहे की जिथं महायुतीनंच लढायचं आहे त्याच्यामुळे एकामेकाचे कार्यकर्ते घेण्यात काहीच अर्थ नाही. UBTचे घेतले तर चालतात, राष्ट्रवादी काँग्रेस आहे. आता काल रत्नागिरीमध्ये एक प्रवेश झाला, आमच्या महिला भगिनी आहेत त्या रत्नागिरी जिल्हा काँग्रेसच्या सरचिटणीस होत्या, त्यांचा आम्ही प्रवेश करून घेतला. तर मित्रपक्षांमध्ये एकमेकाचे प्रवेश होऊ नयेत ही प्रामाणिकपणाची भावना असली पाहिजे. मुंबई महापालिकेमध्ये शिवसेना ठाकरे गटाचं नेतृत्व जे आहे ते आदित्य ठाकरे करणार आणि त्यांच्याकडनं असं सांगण्यात आलं सूत्रांची माहिती की 70 वर्षापेक्षा जास्त उमेदवार कोण असेल त्याला 60 वर्षापेक्षा जास्त त्याला उमेदवारी दिली जाणार आहे. जे 2 टर्म आहेत त्यांना देखील उमेदवारी दिली जाणार आहे रिटर्न. आणि तरुण जे आहेत चेहरा त्यांना जास्तीत जास्त उमेदवारी दिली जाणार. जे जुने जाणते आहेत शिवसैनिक ज्यांनी शिवसेना पक्ष मोठा केला आहे, कराटे केला, त्यांना आता कुठेतरी साईडलाईन केलं जातं. नवीन चेहऱ्यांना संधी आणि जुन्यांना सावरून नवीन चेहरा दिले जाते ज्यांनी पक्ष मजबूत केला. अशा लोकांना चांगलं आहे ना. आधी तिकीटं कोणाला देत आहेत, कोणाला बाजूला करतायत, 70 वर्षाचं कोण झालेलं आहे हे आम्हाला तेव्हा कळेल ना. 70 वर्षाचे झालं म्हणून ज्यांना किती 60 तेच त्यावेळी कळेल ना कोण 60 वर्षाचं झालं आहे, कोण 65 वर्षाचं झालं आहे.
आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की जो मास लीडर आहे, ज्याच्या मागे मतदान आहे, ज्यांना आजपर्यंत शिवसेनेची सेवा केलेली आहे, अशा लोकांना आमच्याकडनं तिकीटं दिलं जाणार आणि हाच क्रायटेरिया माननीय एकनाथ शिंदेसाहेब राबवतील याची आम्हाला पूर्ण खात्री आहे. पण ज्यांची गरज संपलेली आहे, त्यांना तिकीट द्यायचं नाही हा एक क्रायटेरिया असतो, तो त्यांच्याकडनं कदाचित लावला जात असेल. आधी तिकीट वाटप होऊ दे, कोणाकोणाला तिकीट मिळते ते बघू, कोण कोण 60 वर्षाचे आहेत ते बघू आणि त्याच्यानंतर याच्यावर बोलू. उद्धव ठाकरे काही प्रकल्प हे कार्यान्वित होत नाही, यामुळे राज्याचे मुख्यमंत्र्यांनी मध्यंतरी एक बैठक घेतली होती आणि त्याच्यावर काही नाराजी व्यक्त केल्याचं करायचं असं आहे. मला तर असं वाटतं की प्रकल्पांच्या म्हणजे उद्योग विभागाच्या प्रकल्पांच्या बाबतीमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय हे समाधानी आहेत. आम्ही स्वतः समाधानी आहोत. कारण मी आत्ताच काही छत्रपती संभाजीनगरच्या ऑरिक सिटीचा मी माहिती घेतली, आढावा घेतला. तर त्या ऑरिक सिटीमध्ये 84,000 कोटीचे प्रकल्प आलेले आहेत. त्याची कामं सुरू झालेली आहेत. गडचिरोलीमध्ये फार मोठी स्टील इंडस्ट्री त्या ठिकाणी येते, त्याची कामं सुरू झाली आहेत. कोकणामधल्या प्रोजेक्टची कामं सुरू झालेली आहेत. त्याच्यामुळे अनेक प्रोजेक्टची कामं सुरू झालेली आहेत. कुठेही प्रोजेक्ट थांबलेले नाहीत. नवीन नवीन MOU होऊन नवीन नवीन देखील प्रकल्प येत आहेत आणि प्रत्येक इंडस्ट्रियलिस्ट जो आहे तो महाराष्ट्रामध्ये येण्याचा प्रयत्न करतोय आणि महाराष्ट्रामध्ये उद्योग निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. सर, उद्धव ठाकरे परवा अमित शहा आले होते. उद्धव ठाकरे यांनी अमित शहाचा उल्लेख अनाकोंडा म्हणून केला. आज संजय राऊत म्हणाले एकनाथ शिंदे त्या मोठ्या अनाकोंडाचं पिल्लू आणि लोक कंटेनर आणि सगळे पैसे घेत बसलेले आहेत अनाकोंडा. काल स्वतः माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी याचं मार्मिक उत्तर दिलेलं आहे. ॲनाकोंडा कसा असतो, काय काय गिळतो, हे स्वतः शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे आणि त्यांनी सांगितल्यानंतर पुन्हा त्यांनी काय काय गिळलं आहे हे सांगण्याची आवश्यकता मला वाटत नाही. त्याच्यामुळं ते कशाला विळखा घालून बसले होते हे देखील शिंदे साहेबांनी सांगितलं. करोनामधलं काय काय गिळलं हे देखील त्यांनी सांगितलं. एवढंच नाही तर मिठी नदीतला कचरा गिळला हे देखील शिंदे साहेबांनी सांगितलं. आता साहेबांनी सगळं सांगितल्यामुळं त्याच्यावर मी बोलावं असं नाही. काल साहेबांनी सांगितल्यामुळं अख्ख्या मुंबईला आणि महाराष्ट्राला कळलं आहे की किती कचरा गिळलेला आहे. महायुतीत समन्वय किंवा निधी वाटपावरनं बऱ्याच अफवा आहेत किंवा चर्चा आहेत की एकमेकांमध्ये ताळमेळ नाही. या संदर्भात स्वतः मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री प्रत्येक पक्षाचे आमदार अशी काही महत्त्वाची बैठक होणार आहे. निधी वाटप तर व्यवस्थितरित्या होतं आहे. काही ठिकाणी जर पाठीपुढं झालं असेल त्याच्यावर तिन्ही नेते सूचना देतात, मंत्र्यांना देतात, पालकमंत्र्यांना देतात. त्याच्यामुळे हे स्वतंत्र बैठकीचं कुठेही आयोजन केलेलं नाही. 1 तारखेचा जो मोर्चा आहे महाविकास आघाडीचा, 1 तारखेचा जो मोर्चा आहे चोरी आणि मताधिकारी, 1 तारखेला महायुतीचा मोर्चा आहे, सगळे नेते एकत्र येतात महाविकास आघाडीचा, त्यात उद्धव ठाकरे राष्ट्रवादी सगळे एकत्र येतात. निवडणूक आली की हे सगळे एकत्र येतात. निवडणूक आयोगाच्या बाबतीमध्ये जे काही शंका कुशंका घेतल्या जात आहेत त्याच्यामध्ये निवडणूक आयोगानं स्वतःची भूमिका स्पष्ट केलेली आहे. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट सांगतो की तुम्ही सगळे मतदार आहात, तुम्हाला देखील निवडणूक आयोगाची प्रक्रिया माहिती आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे एखाद्या ठिकाणी बोगस वोटिंग जर लागलेलं असेल तर त्याच्यावर तक्रार करण्याची तारीख देखील ठरलेली असते, नावं देखील बाजूला करण्याची तारीख ठरलेली असते. पण ज्यांनी कधीच निवडणुकीशिवाय मतदार यादी बघितली नाही त्यांना हे कदाचित कळणार नाही. आणि आता एखादा काहीतरी फेक नरेटिव्ह सेट करायचा आहे म्हणून हा फक्त मोर्चा आहे. पण ह्याला काहीही लोक बोलणार नाहीत. पूर्ण महानगरपालिकेवर महायुतीची सत्ता असेल. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल आदित्य ठाकरेंचं राज्यातलं नवापप्पू होऊ नका असं म्हटलं. खरंच तसं आहे? आता राज्याचे प्रमुख बोलतात तेव्हा काहीतरी तथ्य असेल. तुम्हाला वाटतं तुमच्या पार्टीचा हा अनालिसिस आहे का आदित्य ठाकरे? एक लक्षात ठेवा, राज्याचे प्रमुख ज्यावेळी बोलतात तर त्यांना त्याच्यामध्ये काहीतरी वाटलं असेल म्हणूनच बोलतात ना. त्याच्यावर परत प्रतिक्रिया द्यायची काय गरज आहे? जर शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये, मंत्र्यांना कापा, आमदारांना कापा असं रवींद्र तुपकरांनी वादग्रस्त वाक्य वापरलं. आता वादग्रस्त वक्तव्य हे सकाळपासूनच सुरू होतं, हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आता त्याच्यात अजून हे काही वादग्रस्त, त्याच्यामुळे रवींद्र तुपकरांनी काय नक्की बोलले, त्यांच्या भावना काय ते सरकार म्हणून आम्ही समजून घेतो. त्यांच्या भावना शेतकऱ्यांना न्याय देण्याच्या जर असतील तर शेतकऱ्यांना आम्ही न्याय देणार आहोत. नहीं, ये जो बैलगाड़ा स्पर्धा है वो गोवंश संवर्धन के लिए भी हम कर रहे हैं. 9 तारीख को
माननीय एकनाथ शिंदे साहब के उपस्थिति में ये प्रोग्राम होने वाला है। इसमें जो खेती करने वाले सब फार्मर हैं उनको भी न्याय देने का प्रयास ये स्पर्धा के माध्यम से होने वाला है। इसका प्राइस ट्रैक्टर है, गाड़ी है, जो हमारे महिलाएं हैं उनको उनका खुद का व्यवसाय शुरू करने के लिए हम कुछ काय अपन देते ना काय देतोय खुद के बलबूते पे व्यवसाय होने के लिए हम मदद कर रहे हैं। और दूसरी बात ये जहाँ पूरा जन्य परिस्थिति है वहाँ के जो खेती करने वाले हमारे लोग हैं उनके लिए भी सपोर्ट करने का निर्णय इस स्पर्धा के माध्यम से हमने लिया है। सर, जिस तरह से नागपुर में किसानों सड़क पर बैठे हैं, रेलवे को रोको कर रहे हैं, विपक्ष कह रहा है कि सरकार जो किसानों की बात सुन नहीं रही है और संजय राउत तो कह रहे हैं कि मंत्री को ड्यूटी से मारना चाहिए। वो लोग कह रहे हैं कि वहाँ पर आपकी सरकार बात वो बोल रहे हैं उसमें नया क्या है, वो 4 बरस यही बोल रहे हैं। किसानों को लेकर आपकी क्या सरकार की क्या भूमिका है, क्योंकि सरकार को लेकर हम किसानों के साथ है, किसानों के लिए जो करना चाहिए वो करेंगे। और जो ये बोल रहे हैं वो ये नई बात नहीं है, वो 4 साल यही बोल रहे हैं, उसमें नया क्या है। लेकिन हम किसानों के साथ हैं। बच्चू कडू जिस तरीके से आंदोलन कर रहे हैं ट्रैक पर भी, जहाँ में नागपुर में कई जगहों पर किया है, भारत बंद का भी बात की जा रही है, किस तरीके से देखते हैं बच्चू? नहीं, बच्चू भाऊ ये किसानों के लिए काम करने वाले एक नेता है, वो एक नेतृत्व है। उनके मन में क्या है हम उनसे बात करेंगे। मेरे ख्याल से कल ही शासन की तरफ से एक मीटिंग का आयोजन किया था लेकिन वो नहीं आए। तो मेरी भी उनसे विनती है, हम किसानों के साथ हैं, किसानों को सपोर्ट करना ये हमारी महायुति की जिम्मेदारी है। इसके लिए जो कुछ करना चाहिए वो पक्का हम करेंगे। संजय राउत कह रहे हैं कि बीजेपी सबसे बड़ा एनाकोंडा है और उसका बच्चा पिल्ला है, मुख्यमंत्री उनका नाम लिया। वो क्या कह रहे हैं तो हम क्या कह रहे हैं वो देखो ना। अभी वो तो सुबह सुबह कहते ही है, वो 4 साल से चल रहा है। तो अभी हमारा सोचो ना कभी तो। जिस तरह से भाषा का इस्तेमाल कर रहे हैं कि नहीं, वो 4 साल से है ना। एक भी गाली उन्होंने ऐसी नहीं रखी है जो उन्होंने हम लोगों को नहीं दी है। तो अभी वो सोचने का नहीं, हम काम कर रहे हैं, काम से आगे जा रहे हैं और हमारा स्वीकार महाराष्ट्र की जनता ने किया है। आदित्य ठाकरे महाराष्ट्र के पप्पू ना बने ये मुख्यमंत्री कह रहे हैं, जिस तरह से वोट चोरी को लेकर लगातार अभियान छेड़े हुए। मुख्यमंत्री महोदय ने बयान देने के बाद उनके मंत्रिमंडल के मंत्री ने बयानबाजी करना अच्छी बात नहीं है। एक तारीख को जो मोर्चा हो रहा है उससे कोई भी फर्क नहीं पड़ेगा। महायुति गठबंधन का ही महापौर मुंबई में होगा। जहाँ जहाँ स्थानिक स्वराज्य संस्था है वहाँ महायुति का ही सभापति, महायुति का ही जिला परिषद अध्यक्ष और महायुति का ही नगराध्यक्ष बनेगा। पीएम आज धन्यवाद। मुंबई में है, इसके पहले अमित शाह भी आए थे और विपक्ष कांग्रेस और उनके नेताओं का ये आरोप है कि बिहार में चुनाव है, मुंबई से पैसा इकट्ठा करके बिहार भेजा जा रहा है, इसलिए लगातार दौरे बढ़ रहे हैं। ऐसे कौन बोले? नाना पटोले। हाँ, नाना पटोले। मैंने सुना वो भी बीजेपी में आ रहे हैं। कल परसों आपने ही दिखाया था ना, वो आपने न्यूज चलाई थी ना, वो बीजेपी में आ रहे हैं। शिवसेनेकडे पण त्यांना प्रस्ताव दिलाय का पक्षात येण्याचा? आले तो स्वागत करू ना, पण ते एलिगेशन को लेकर क्या करें? नहीं, अभी मैंने उसका बयान दिया ना, उसका जवाब ही है। मेरे ख्याल से आगे जाके वो बीजेपी में आ रहे हैं। सर, पंतप्रधानांचा दौरा आहे जिथे दौरा आहे तिथे पडते लावण्यात आलेले आहे झोपडपट्ट्यांना। त्याच्यावरती काँग्रेसकडून ट्विट करण्यात आलेलं आहे का झोपडपट्ट्या दाखवू नये पंतप्रधानांना किंवा हे वास्तव दाखवण्याचा प्रयत्न करताय भाजपाकडे। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की धारावी सारख्या परिसरावर चांगल्या पद्धतीचा प्रकल्प व्हावा हे वंदनीय बाळासाहेबांचं स्वप्न होतं। झोपडपट्टी पुनर्विकासाचा जो कार्यक्रम आहे हा वंदनीय बाळासाहेबांनी या महाराष्ट्रामध्ये आणला, देशात पहिल्यांदा। त्यांचा जो संदेश होता तो संदेश घेऊन महायुतीचं सरकार काम करतं आहे। अशा पद्धतीचा प्रकार कुठे झाला असेल तर मला माहीत नाही, परंतु झोपडपट्टीवासियांना देखील हक्काचं घर मिळालं पाहिजे ही महायुतीच्या सरकारची भूमिका आहे आणि त्या पद्धतीनंच धारावीसारखा प्रोजेक्ट होतोय, त्याला देखील काही विरोध करतायत आणि विरोध करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरच्या विमानातनं फिरायचं पण त्याला विरोध करायचा, अशी काही लोकांची प्रवृत्ती आहे। त्यांची नावं मी घेत नाही। रोज त्यांच्या विमानातनं फिरायचं, त्यांच्या विमानातनं
फिरून आपले दौरे करायचे आणि त्यांच्या विमानातनं उतरल्यानंतर त्यांच्यावर टीका करायची, हे काही लोकांचं राजकारण आहे. मला असं वाटतं की अशा पद्धतीचा प्रकार घडला असेल मला माहीत नाही, परंतु मुंबईच्या झोपडपट्टीवासियांना न्याय देण्याची भूमिका महायुतीचं सरकार घेतंय आणि घेत राहणार. जिस तरह से यूपीटी शिवसेना 60 साल की उम्र वालों को अब टिकट नहीं देगी जो पुरानी शिवसेना की, क्या लगता है कि पुरानी शिवसेना को जरूरत नहीं रही अभी उनको? नहीं, एक तो पहला टिकट का बंटवारा होने दो, हम लोगों को भी पता चलना चाहिए कि अबव 60 कौन है, बिलो 60 कौन है, ये तो हमको देखने दो. और ये तो उनकी पहले से ही स्टाइल है कि जो उनके साथ काम कर रहा है, जो उनके साथ सपोर्ट कर रहा है, उनको बाजू में रखना, ये उनकी स्टाइल ही है. ये कोई नई बात नहीं है. लेकिन टिकट का बंटवारा होने के बाद इस पे हम कह सकते हैं कि क्या हुआ है. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.